नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा पुढारी या आपल्या लाडक्या न्यूज चॅनल मध्ये मी अनिल तिवारी आपलं सहर्ष स्वागत करतो। 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात ठिकठिकाणी अत्यंत आनंदात आणि जल्लोषात साजरा होतोय। जिजामातांच्या जन्मगावी सिंदखेड राजा येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय एकत्रित येतो। याच जनसमुदायात मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित राहिले आणि जिजामातांना अभिवादन केले। सर्व उपस्थित मराठा आंदोलकांनाही मुंबईकडे जाण्याचा संदेश दिला। हा रिपोर्ट। जिजाऊंच्या चरणी सरळ कर, जिजाऊंच्या चरणी साखर घातल्या। सरकारला बुद्धी मिळू दे, सर बुद्धी द्या की यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून नसता मराठे मुंबईकडे निघालेत। ते सगळे मुंबई म्हणायला लागलेत, ते सगळे मुंबई म्हणायला लागलेत। हे करोडोच्या संख्येने आहेत। भानावर या नसता सरकारला सोपं जाणार नाही हे आंदोलन एकदम जड जाणार आहे। मी सरकारला विनंती करून सांगितलंय की बुलढाणा जिल्ह्यात उसळलेला जनसागर आहे, ते सगळे मुंबई करायला लागले। सगळा मराठा समाज ताकदीने मुंबईकडे जाणार आता करोडोच्या संख्येने। सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावं। घराघरातला मराठा आता लेकराच्या न्यायासाठी घरी नाही थांबत। या पवित्र स्थळातून काय आव्हान कराल समाजाला तुम्ही कराल? समाजाला माझं एवढंच आव्हान आहे की एकाने घरी राहू नका। आता लेकराचं कल्याण करायचं, आता लेकराच्या कल्याणासाठी नाही बाहेर राहायचं, आता घरी नाही राहायचं, आता मुंबईलाच जायचं सगळ्यांनी। आणि मराठे करोडोच्या संख्येने मुंबईला येणार आहेत। थोडे कमी दिसतील सुरुवातीला, पण जसं जवळ येतं 3 करोड पेक्षा मराठा कमी नाही राहणार। सिंदखेड राजा इथे मनोज जरांगे पाटील यांनी जिजाऊंना अभिवादन केलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने समुदाय हा जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी या ठिकाणी पोहोचलेला आहे। जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत या ठिकाणी सिंदखेड राजा इथे होताना पाहायला मिळालं। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांच्या वाहनाभोवती आपल्याला दुतर्फा या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। मोठ्या संख्येने समाज या ठिकाणी जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी एकवटल्याचं पाहायला मिळतं। मोठ्या जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये जरांगे पाटील यांचं स्वागत होताना पाहायला मिळतं। पुढारी न्यूजवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय। सिंदखेड राजा इथनं त्या ठिकाणी जिजाऊंच्या अभिवादनासाठी म्हणून जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। जरांगे पाटील यांच्या गाडीभोवती आपल्याला दोन्ही ठिकाणी, दोन्ही बाजूने मोठ्या संख्येनं मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळतंय। जरांगे पाटील यांना हात मिळवण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठा समाज आपल्याला सिंदखेड राजा इथं जमलेला पाहायला मिळतो। जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे हे आज सिंदखेड राजा इथं पोहोचलेत आणि त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज या ठिकाणी जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी एकवटलेला आहे। नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी।